वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 177व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना पहिल्या समासातील ओवी क्रमांक 34 अर्थातच बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। या ठिकाणी विवरण घेत असताना आपण बघितलं एकदा काय मनुष्य श्रवणाला आला, श्रवण झाल्यानंतर त्याच्याकडे जरी बद्धावस्था असेल, श्रवणाला येण्याच्या पूर्वी श्रवणाला येण्याच्या अगोदर जरी त्याच्याकडे बद्धावस्था असेल तरी अंतःकरणपूर्वक जर त्याला श्रवण झालं, आवडीने जर त्याने श्रवण केलं तर त्याला कळायला लागतंय आपण काय करायला हवं आहे आणि आपण काय करायला नको आहे। त्या ठिकाणी बद्धाची ओळख घेत असताना आपण बघितलं आता बद्ध तो जाणीजे ऐसा अंधारीचा अंध जैसा चक्षुविण दाही दिशा शून्याकार। बद्धाची ओळख घेत असताना त्या ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली प्रपंचाचे उदंड ज्ञान परमार्थ विषय अज्ञान नेणे स्वय समाधान या नवबद्ध। बद्ध कोणाला म्हणतात? बद्ध म्हणजे काय? ज्याच्याकडे अति काम आहे, अति लोभ आहे, अति क्रोध आहे, अति वासना आहे, विषय अति आहेत आणि आपण म्हणतोय अति तेथे माती। कोणतीही गोष्ट एकदा काय अति झाली की त्या ठिकाणी माती व्हायला वेळ लागत नाही। त्या बद्धाची अवस्था दाखवत असताना, त्या बद्धाची ओळख करून देत असताना त्या ठिकाणी समर्थांनी ती जाणीव करून दिली, त्या पद्धतीचं निरूपण दिलं। जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण। तीर्थ व्रत दान पुण्य काहीच नाही। म्हणजे त्या ठिकाणी त्याला फक्त द्रव्य आणि दारा हेच विशेष वाटत असते। द्रव्य आणि दारा हेच आपलंसं वाटत असतंय। द्रव्य आणि दारा हेच सत्य वाटत असतंय आणि द्रव्य आणि दारा हाच परमार्थ आणि हीच भक्ती वाटत असते त्याला। पण त्याच्या पुढे ओळख करून दिली, एकदा काय त्याला श्रवण झालं, आवडीने श्रवण केलं, त्याने अंतःकरणपूर्वक श्रवण केलं कि मग काय होतंय तर पिंडामध्ये पश्चाताप निर्माण होतो आणि मग त्या पश्चातापाने ते बोलायला लागतो, तो सांगायला लागतो, तो स्वतःहून देवाच्या पुढ्यात कबूल येतो। मी काय करायला हवं होतं आणि मी काय करायला नको आहे ते तो देवाच्या पुढ्यात सांगत असतो। स्वतःहून त्या ठिकाणी तो साक्ष देत असतो, कबूल येत असतो।
म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी भार झालो भूमीशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, या नाव मुमुक्ष. आणि मग त्या ठिकाणी संसाराचा त्याग केलेला आहे त्याने आणि सत्संगाचा हव्यास धरलेला आहे. आवड त्याच्या पिंडामध्ये सत्संगाची निर्माण झालेली आहे. त्याला माहिती आहे की मला आता हे आत्मिक सुख कुठे प्राप्त होणार आहे, मला हे चिरकाल टिकणारं निरंतर टिकणारं सुख कुठे प्राप्त होणार आहे ह्याची जाणीव त्याच्या पिंडामध्ये झाली. आणि मग ज्या ठिकाणी हे सगळं काही मला प्राप्त होणार आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे, आत्मिक सुख प्राप्त होणार आहे, चिरकाल निरंतर टिकणारं सुख मला प्राप्त होणार आहे, ज्या ठिकाणी ते प्राप्त होणार आहे त्या ठिकाणी तो आता काय झालेला आहे, स्थिर झालेला आहे. आणि नेमकं बद्ध अवस्थेत जे त्याला आवडायचं त्याचा आता त्याच्या पिंडामध्ये वीट निर्माण झालेला आहे. ते त्याला आता नकोसं वाटतंय. त्याच्याकडे आता तो ढुंकूनही पाहत नाही. ती वाईट वासना, ती वाईट कर्म, ते अनितेचं आचरण, ते अधर्म आचरण, ते त्याला आवडत नाही. आता त्या व्यसनाचा त्याला वीट आलेला आहे. आता त्या वाईट वासनेचा वीट आलेला आहे त्याला. आता तो विचारही त्याच्या पिंडात आता येत नाही. तर हव्यास आता कसला निर्माण झालेला आहे, आवड आता पिंडामध्ये सत्संगाची आवड निर्माण झालेली आहे, परमार्थाची आवड निर्माण झालेली आहे, संतांविषयी हव्यास पिंडामध्ये निर्माण झालेला आहे, सत्संगाची आवड निर्माण झालेली आहे. आणि एकदा अशा प्रकारे केलेल्या कर्माचा पश्चाताप निर्माण झाला, अनुताप निर्माण झाला, पूर्वी केली दुष्ट कर्मे परिपावन झाला राम नामे. एकदा ते राम नाम घेतल्यानंतर अशा प्रकारे ते सदृढ घेतलं, अशा प्रकारे ते दृढ घेतलं, पावन झाला राम नामे. कशा प्रकारे दृढ घेतलं, ते कशा प्रकारे ते आवडीने आणि अंतःकरणपूर्वक घेतलं. पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. म्हणजे त्या ठिकाणी बद्धावस्थेमध्ये दाखवलं होतं की नाही पापाची गणना, पण आज मुमुक्ष अवस्थेच्याही पुढे तो निर्माण झालेला आहे, तो पुढे चाललेला आहे. पहिलीमध्ये पास झालेला आहे, दुसरीत गेला, बद्ध अवस्थेतून तो मुमुक्ष अवस्थेत आहे. मुमुक्ष अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केला, काय करायला हवं आहे, काय करायला नको आहे याचा अभ्यास करून नको ते घडलेल्या कर्माचा पश्चाताप निर्माण झाला, घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण झाली आणि सत्संगाचा हव्यास धरला. आता तो सत्संगामध्ये स्थिर आहे, आता तो संतांच्या संघामध्ये स्थिर आहे. आता निर्माण असं झालं की त्याने पुढच्या पायरीवर पाय ठेवलेला आहे, पुढची स्थिती त्याला प्राप्त होत आहे, ज्याला साधक म्हणतात. आज त्या स्थितीला असताना, मुमुक्ष अवस्थेच्या पलीकडच्या स्थितीला, साधक स्थितीला, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. म्हणून साधने तरी हेची जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ओळख करून दिलेली आहे. साधने तरी हेची आता जो कोणी साधेल, परद्रव्य आणि परनारी याचा धरी विटाळ. साधनेत आला तो साधक, ज्याने साधना स्वीकारली
तो साधक देवपूजा करतोय, भक्ती करतोय, नामस्मरण करतोय आणि हे सर्व करून कर्माचरण उत्तम आहे. देवाला आवडतील अशी कर्म घडतात, संतांना आवडतील अशी कर्म घडतात. मग ते सूत्र संतांनी मांडलं. काय कर्म घडतात त्याच्याकडून? साधने तरी हीची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. हे सूत्र संतांनी दाखवली. साधक म्हणून जर आपल्याला कार्य करायचं आहे, साधक म्हणून जर आपल्याला उभं राहायचं आहे, तर बद्धावस्थेत असलेल्या कर्माचा विटाळा पाहिजे. त्या कर्माचा विचारही पिंडात येता कामा नये, मागे डोकावून पाहता कामा नये. आणि कदाचित जरी तो विचार पिंडामध्ये आला तरी तिसरीला गेलेला सुद्धा, साधक अवस्थेला प्राप्त झालेला सुद्धा पहिलीत कधी येईल, बद्ध अवस्थेत कधी येईल, वेळ लागणार नाही, ते सांगता येणार नाही. म्हणजे बद्ध अवस्थेत त्याने श्रवण केलेलं आहे, चांगल्या प्रकारे श्रवण केलं, मुमुक्ष अवस्था प्राप्त झाली. मुमुक्ष अवस्था प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारे निश्चय केला त्याने की कर्म आचरणामध्ये परिवर्तन घडलं. अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग साधक ऐसा. साधकाची ओळख करून देत असताना 5व्या दशकातील 9वा समास साधक लक्षण, आणि त्या ठिकाणी समर्थ जाणीव करून देतात, ओळख करून देतात. अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, मग तयासी बोली जे मग साधक ऐसा. वाईट वासनेचा त्याने त्याग केलेला आहे, नको नको त्या व्यसनाचा त्याने त्याग केलेला आहे, अवगुण कर्माचा त्याने त्याग केलेला आहे, आणि साधना धरलेली आहे. साधना म्हणजे देवपूजा, भक्ती, ग्रंथ वाचन, नामस्मरण, जी संतांनी साधना सांगितलेली आहे, त्या साधनेत तो त्या ठिकाणी रममाण झालेला आहे. आणि त्या साधनेची ओळख करून देत असताना कशाचा त्याग करायचा आहे आणि काय स्वीकारायचं आहे ही जाणीव त्या ठिकाणी संतांनी दिलेली आहे. परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. आज कलियुगामध्ये वावरत असताना, आज कलियुगामध्ये कार्य करत असताना मनुष्य जो भ्रमिष्ट होऊन वागतोय, भ्रमिष्ट होऊन जी वाटचाल करतोय, अनितीने वागतोय, अधर्म आचरण करतोय, त्या ठिकाणी मुख्य 3 सूत्र संतांनी दाखवली. दुसऱ्याला पीडा देत असतो, परश्रीकडे वेगळ्या नजरेने पाहत असतो, आणि लोभाधीन झाल्यानंतर धनाचा हव्यास त्याच्या पिंडामध्ये निर्माण होत असतो. साधक कोणाला म्हणतात? परपीडा पापाय. आपल्या बोलण्याने, चालण्याने, वागण्याने, राहण्याने आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे समोरच्या माणसाला त्रास होणार नाही याची जो काळजी घेतोय, अशा प्रकारचं जो आचरण करतोय त्याला साधक म्हणतात. परश्री माता भगिनी, त्या ठिकाणी ती आई आणि बहीणच
अशा प्रकारचे विचार पिंडामध्ये निर्माण होऊन आणि त्या ठिकाणी त्या मातेचं दर्शन घेता आलं पाहिजे, त्या ठिकाणी त्या बहिणीचं दर्शन घेता आलं पाहिजे. त्यासाठी अंतःकरणामध्ये नम्रता हवी. विचारांची श्रीमंती ज्याच्या पिंडात आहे ना, त्याला ही ओळख करून द्यावी लागत नाही. ती कर्म आपोआप त्याच्याकडे निर्माण होतात. विचारांची श्रीमंती हवी आहे. त्यासाठी मन ज्याचं श्रीमंत आहे ना, ज्याच्या मनाकडे श्रीमंती आहे, तो म्हणतोय परद्रव्य परधन भयावहा. खिशात काही जरी नसेल तरी तो म्हणतोय परधन भयावहा. का? मन श्रीमंत आहे. ज्याच्या मनाकडे स्थिरता प्राप्त आहे, ज्याचं मन स्थिर झालेलं आहे आणि तृप्त झालेला आहे, तो म्हणतो परश्री माता भगिनी, परणारी अम्मा रुक्मिणी समान. आणि ज्याच्या मनाकडे नम्रता निर्माण झाली, ज्याचं मन शांत झालं, ज्याच्या मनाकडे नम्रता निर्माण झाली, तो म्हणतोय परपीडा पापाय. आता माझ्याकडून कोणत्याही प्रकारे समोरच्या माणसाला दुःख होता कामा नये. परपीडा पापाय. ह्या त्रिसूत्री, 3 प्रकारचे सूत्र आहेत आणि ह्या त्रिसूत्रीचं पालन जो करतोय त्याला साधक म्हणतात. तो साधक अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग साधकायसा. ह्या सगळ्या बद्धावस्थेतल्या गोष्टींचा त्याग करून, त्या संघाचाही त्याग करून, नाहीतर मग काही वेळेला काय होतंय, वैद्याची प्रचिती ना आणि भीड ही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे. वाईट कर्म शिकवणारे ते गुरु, वाईट मार्गाला लावणारे ते गुरु, नको नको त्या व्यसनाधीन, त्या व्यसनाची सवय लावून देणारे ते गुरु. आणि त्यांच्यातच जर आपण आतापर्यंत अडकून बसलेलो असू, त्यांची भीड जर उल्लंघत नसेल, आज साधक अवस्थेला प्राप्त होऊनही जर अजून त्यांच्याच संगतीला आपण जात असू, किंवा तो विचार आपल्या पिंडात येत असेल त्यांच्या संगतीला जाण्याचा, तर बद्धावस्था प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा त्याग ज्याने केलेला आहे ना, एवं त्या संघाचा सुद्धा, त्या पूर्वीच्या संघाचा सुद्धा, त्या पूर्वीच्या मैत्रीचा सुद्धा ज्याने त्याग केलेला आहे आणि आता उत्तम कर्माचरणात जर राहायचं आहे, उत्तम प्रकारे जर परमार्थ करायचा आहे, तर मग जेणे धरिला संत संग, अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, मग तयासी बोली जे मग साधक ऐसा. आणि एकदा काय दास्यत्व स्वीकारलं, एकदा काय साधनेमध्ये आला, साधक होऊन जर कर्म करायला लागला, तर त्या ठिकाणी आवड निर्माण होते. साधकाचं ओळख करून देत असताना, साधकाची लक्षणं सांगत असताना, त्या ठिकाणी समर्थ म्हणतात, धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी या नाव साधक. त्याला आवड आता कसली लागलेली आहे? श्रवणाची. का तर परिवर्तन कशातून घडलेलं आहे? श्रवणातून. मनाकडे स्थिरता कशातून आलेली आहे? श्रवणातून.
मनाकडे श्रीमंत विचार कशातून आले? श्रवणातून. मनाकडे श्रीमंती कशाने आली? श्रवणातून. मन शांत कशातून झालं? श्रवणातून. आणि म्हणून त्या ठिकाणी आता आवड निर्माण झालेली आहे. कसली? श्रवणाची. साधकाचं लक्षण काय आहे? धरी श्रवणाची आवडी आणि अद्वैत निरूपणाची गोडी. अर्थातच जर पाहायला गेलं तर पूर्णपणे पिंड ब्रह्मांडाचा निवाडा कळून पिंड काय आणि ब्रह्मांड काय ह्या सगळ्या गोष्टीचं निरूपण देऊन त्यातून जे सार प्राप्त होतंय, त्यातून जे सत्य विचार कळले जातात, जे आत्मज्ञान प्राप्त होतंय, त्याला अद्वैत निरूपण म्हणतात. जयांतरी भगवंत अचळ राहिला निवंत तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. ते अद्वैत निरूपण, ते ब्रह्म निरूपण. आणि आता त्या अद्वैत निरूपणाची त्याला काय पिंडामध्ये आतमध्ये गोडी निर्माण झालेली आहे. आणि एवढं नुसती गोडीच निर्माण झाली नाही तर ते श्रवण झाल्यानंतर, ते निरूपण श्रवण केल्यानंतर तो आता काय करतोय तर सतत मनन करतोय. मनन करतोय म्हणजे रवंथ करतोय. काय श्रवण झालं, काय ऐकलं, काय ऐकायला मिळालं, काय श्रवणाला मिळालं, ते आता मनन करतोय. आणि जर परिवर्तन घडवायचं आहे, जर पुढे 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 पुढच्या पायरीवर चढायचंय, पुढच्या स्टेपला जर, पुढच्या स्थितीला जर प्राप्त व्हायचंय, बद्धापासून तर मुमुक्षापर्यंत, मुमुक्षापासून तर साधकापर्यंत, तर मग त्यासाठी हा पण क्रम मांडलेला आहे संतांनी. श्रवण, मनन आणि निजध्यास. श्रवण मननाचा विचार, श्रवण मननाचा विचार आणि मग पुढे मांडलेला आहे निजध्यासे साक्षात्कार. जी प्रचिती हवी आहे, जो स्वानुभव हवा आहे, जी आत्मप्रचिती हवी आहे, ती कधी? निजध्यासे साक्षात्कार. साक्षात्कार होईल, आत्मप्रचिती येईल, परिवर्तन घडलं ह्याची जाणीव पिंडामध्ये निर्माण होईल. पण कधी? निजध्यासे साक्षात्कार. पण त्याच्या आधी काय केलं पाहिजे? मनन केलं पाहिजे. मननाच्या आधी काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. श्रवण केलं तर मनन घडतंय. आणि मग मनने अर्थांतर काढी या नाव साधक. मनन घडल्यानंतर मग तो निश्चयात्मक भूमिकेतून ज्या कर्माचरणामध्ये उभा राहतो त्याला म्हणतात निजध्यास. त्याच्या पुढे जाऊन समर्थ म्हणतात विवेक बळे गुप्त झाला आपोआप मावळला. त्याला मावळवावा लागला नाही, त्याला का अशी वेगळी प्रक्रिया करावी लागली नाही, त्याला कुठल्या प्रकारचा धाक दाखवावा लागला नाही, कुठल्याही प्रकारचा दम दाखवावा लागला नाही, त्याला काही असे वेगळं असं काही सांगावं लागलं नाही. जेव्हा श्रवण घडलं तेव्हा आपोआप त्याच्या पिंडामध्ये जाणीव निर्माण झाली, त्याला विवेक म्हणतात. आणि त्या विवेकाच्या बळाने तो काय झाला? गुप्त झाला. गुप्त झाला म्हणजे काय? जो बद्धावस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे असायचा, वाईट कर्माला पुढे, अधर्म आचरणाला पुढे, अनितीने वागायला पुढे, नको ती व्यसनं करायला पुढे, नको त्या प्रकारची कर्म करायला पुढे, आज तो त्या ठिकाणी गुप्त झालेला आहे. दिसत नाही, कळत नाही. का कळत नाही? का दिसत नाही? मनने अर्थांतर काढलं आणि श्रवणातून जे विवेकाचं बळ निर्माण झालं, त्या विवेकाच्या बळाने तो आता काय झालेला आहे? गुप्त झालेला आहे.
म्हणजे आज परमार्थ करतोय, भक्ती करतोय, श्रवण करतोय, ह्या सगळ्या प्रकारची तो कर्म कार्य करत असतो, पण देखीला नाहीच कोणी. अहंकार जो आहे तो मावळलेला आहे, अभिमान जो आहे तो मावळलेला आहे, तो त्या ठिकाणी आता दिसत नाही. विवेक बळे गुप्त झाला, आपोआप मावळला, दिसतो तरी देखीला नाहीच कोणी. साधकाची अवस्था संतांनी सांगितलेली आहे, साधकाची अवस्था त्या ठिकाणी समर्थांनी दाखवलेली आहे. म्हणजे साधक हा कुठल्या स्थितीला प्राप्त होतो आणि कुठली स्थिती प्राप्त झाली म्हणजे त्याला साधक म्हणावं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, या चारही स्थितींच्या पलीकडे गेलेला आहे तो, जिला उन्मनी स्थिती म्हणतात. जागृती अवस्थेच्या पलीकडे, स्वप्न अवस्थेच्या पलीकडे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे आणि तुर्या अवस्थेच्याही पलीकडे तो गेलेला आहे, जिला उन्मनी स्थिती म्हणतात. त्या उन्मनी स्थितीला प्राप्त झालेला आहे. मग उन्मनी स्थितीला प्राप्त झाला म्हणजे तिथे काय झालं तर अद्वैताचा विचार निर्माण झाला. द्वैत उरलं नाही, कुठल्याही प्रकारचं द्वैत तिथे दिसत नाही, कुठल्याही प्रकारचं द्वैत तिथे पाहायला मिळत नाही. विदेह स्थिती निर्माण झाली. देही असोनी विधेही, विदेह स्थिती निर्माण झाली, ज्याला स्वरूप स्थिती म्हणतात. ती स्वरूप स्थिती निर्माण झाली आणि माया त्यांनी सांडलेली आहे. त्या ठिकाणी माया राहिलेली नाही आहे, त्या ठिकाणी माया उरलेली नाही आहे. आणि मग पुढे त्या साधकाचं लक्षण सांगताना, त्या साधकाची जाणीव करून देत असताना, माया ब्रह्माचे विवरण करिता चुके, जन्म मरण संतांच गेलिया शरण, मोक्ष लाभे. अशा प्रकारे जन्म मृत्यूच्या अवस्थेच्या पलीकडे जो गेलेला आहे त्याला साधक म्हणतात. जन्म मृत्यूपासून सुटलेला आहे आणि त्यालाच दुसरं नाव समर्थाने या दासबोधामध्ये दिलेलं आहे, जीवनमुक्त. त्यालाच म्हणतात जीवनमुक्त. आणि या जीवनमुक्ताची जाणीव करून देत असताना समर्थ म्हणतात, जे का जीवनमुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी, तरी ते धन्य झाले, कारण ते जीवनमुक्त आहेत. अशा प्रकारे ज्याने साधना स्वीकारलेली आहे, जो देवाच्या आज्ञेने कर्म करतोय, देवपूजा करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, अवगुणाचा त्याग केलेला आहे, संत संग धरलेला आहे, मायेचा त्याग केलेला आहे, स्वरूप स्थिती प्राप्त झालेली आहे, विधेय अवस्था प्राप्त झालेली आहे, आणि जो तुर्येच्याही पलीकडे गेलेला आहे त्याला साधक म्हणतात. म्हणून समर्थाने या ओळीमध्ये जाणीव करून देत असताना सांगितलेलं आहे की बद्धची होती मुमुक्ष, पण श्रवण जर केलं, उत्तम प्रकारे श्रवण जर करत राहिला, तर मुमुक्षापर्यंत त्याच स्थितीला नाही तर त्याच्या पलीकडे नेऊन संत ठेवतात साधक अवस्था. आणि या साधक अवस्थेच्याही पलीकडे एक अवस्था आहे, सिद्ध अवस्था. त्या अवस्थेचं सुद्धा आपल्याला चिंतन करायचं आहे, विवरण घ्यायचं आहे. भाग क्रमांक 178 मध्ये, म्हणजे पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.